आता आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचा अभ्यास करायचा आहे। तिच्या स्थापनेविषयक ज्या काही महत्त्वाच्या सर्व गोष्टी आहेत त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आणि हा अभ्यास केल्यानंतर परीक्षेमध्ये काँग्रेसवर कोणताही प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाहीये। तर मित्रांनो, काँग्रेसची स्थापना कोणी केली किंवा कशी केली तर हे आता आपण सुरुवातीला बघू। तर एक व्यक्ती आहे, एक ब्रिटिश अधिकारी आहे, त्याचं नाव आहे ॲलन ह्यूम। काय नाव आहे? ॲलन ह्यूम। तर या ॲलन ह्यूमने काय केलं, 1883 मध्ये भारतातील जेवढे काही प्रमुख नेते होते त्यांच्यासोबत संपर्क केला आणि त्यांच्यासोबत मिळून एक राजकीय संघटना स्थापन केली। तिचं नाव आहे इंडियन नॅशनल युनियन, INU। लक्षात ठेवायचे, ॲलन ह्यूमने भारतातील सर्व प्रमुख मंडळीशी संपर्क साधून काय केलं, एक संस्था स्थापन केली 1884 मध्ये। तिचं नाव आहे इंडियन नॅशनल युनियन, INU। आणि मग या INU ने, इंडियन नॅशनल युनियनने एक अधिवेशन भरवलं। कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी। ही संस्था पहिले हे अधिवेशन पुण्याला भरवणार होती, मात्र पुण्यामध्ये प्लेगची साथ असल्याने हे अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरवण्यात आलं आणि मग या अधिवेशनामध्ये INU, इंडियन नॅशनल युनियनचं रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये करण्यात आलं। तर तुम्हाला आता समजलं की कशा प्रकारे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली। आपण बघितलं ॲलन ह्यूमने प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला, भारतीय नेत्यांशी, त्यानंतर त्यांच्यासोबत मिळून 1884 ला इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली आणि या इंडियन नॅशनल युनियनने मुंबईमध्ये एक अधिवेशन भरवलं आणि त्या अधिवेशनामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली। हे पहिले अधिवेशन पुणे या ठिकाणी भरवले जाणार होते। तर आपण इथपर्यंत अभ्यास केला। आता यानंतर आपण यापूर्वी जेव्हा काँग्रेस पूर्व संघटना अभ्यासल्या होत्या त्यामध्ये आपण एका संघटनेविषयी अभ्यास केला होता, तिचं नाव आहे नॅशनल कॉन्फरन्स। तर या नॅशनल कॉन्फरन्सची जी स्थापना आहे ती कोणी केली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी केली होती आणि तिचे अध्यक्ष कोण होते? आनंद मोहन बोस हे होते आणि या संघटनेचं सुद्धा काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात आलेलं आहे। तर दोन संघटनांनी मिळून काँग्रेस बनलेली आहे। पहिली संघटना आहे इंडियन नॅशनल युनियन। पहिले या संघटनेचं रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये करण्यात आलं आणि नंतर नॅशनल काँग्रेसला इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मर्ज करण्यात आलं। तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला। आता यानंतर आपण पुढे जाऊ। तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक आणि सचिव कोण आहे? तर ऑफकोर्स ॲलन ह्यूम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक बने आणि सचिव बने। यानंतर काँग्रेसची स्थापना कुठे करण्यात आली होती? तर मुंबईमध्ये एक शाळा होती, तिचं नाव आहे गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय। तर या विद्यालयामध्ये काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यानंतर काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कधी झालं? तर काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 28 ते 31 डिसेंबर 1885 या कालखंडादरम्यान झालं होतं। काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते। आता उमेशचंद्र बॅनर्जी विषयी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। ते कलकत्ता उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करत होते, त्याचबरोबर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता। तर या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। यानंतर अध्यक्षपदाविषयी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर होते लॉर्ड रे आणि सर्वांची अशी इच्छा होती की पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष जे आहे ते लॉर्ड रेला बनवण्यात यावं, मात्र हे तर एक सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्यामुळं त्यांना अध्यक्ष बनवण्यात नाही आलं, कारण ब्रिटिशांनी तशी परमिशन दिली नाही। त्यामुळे अध्यक्ष कोणाला बनवलं गेलं? तर उमेशचंद्र बॅनर्जींना बनवलं गेलं। आता पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधींचा समावेश होता? तर 72 प्रतिनिधींचा त्या ठिकाणी समावेश होता। आणि आपण महाराष्ट्रातील काही लोकांची नावं सांगू शकतो, जसं की दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशाह बादशाह, न्यायमूर्ती तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी, गोगा आगरकर, न्यायमूर्ती रानडे आणि राघव भांडारकर। तर इत्यादी महाराष्ट्रीयन व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग होता। तर आता यानंतर आपण काही प्रमुख व्यक्तींचे विचार जे आहेत ते अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम उमेशचंद्र बॅनर्जी। तर उमेशचंद्र बॅनर्जी काय म्हणाले की काँग्रेसचा जो विचार होता तो डफरीनच्या मेंदूतून उत्पन्न झाला होता। आता हा डफरीन कोण होता? तर त्या काळचा भारताचा व्हाईसरॉय कोण होतं? डफरीन। आणि त्यावेळी ॲलन ह्यूम जो होता तो एक निवृत्त इंग्रज अधिकारी होता। तर उमेशचंद्र बॅनर्जीचं असं म्हणणं आहे की या डफरीनने ॲलन ह्यूमला काय सांगितलं की काँग्रेसची स्थापना कर। आता हे का सांगितलं हे लाला लजपत राय पुढे जाऊन व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतात। तर
इंग्रजांना काय करायचं होतं, एक सुरक्षा धडक सेफ्टी वॉल निर्माण करायची होती, त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या स्थापनेला प्रोत्साहन दिलं. म्हणजे याला एक सुरक्षा झडप सुरक्षा भिंत निर्माण करायची होती. आता 1857चा विस्फोट झाला, तसा विस्फोट परत भारतामध्ये होऊ नये म्हणून त्यांना काय करायचं होतं, एक सेफ्टी वॉल तयार करायचा होता. आता हा कसे काम करेल, तर मग भारतीय लोकांचे जे काही प्रश्न वगैरे असतील तर ते भारतीय लोक मनात ठेवून अचानक विस्फोट नाही करणार. ते काय करणार, पहिले काँग्रेसकडे येणार, काँग्रेसला प्रश्न सांगणार आणि काँग्रेस ते प्रश्न इंग्रजांसमोर मांडणार आणि मग काँग्रेस विचार करेल की त्यावर काय रिप्लाय द्यायचं किंवा काय उत्तर द्यायचं किंवा त्यांची मागणी ॲक्सेप्ट करायची की नाही. तर यासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. आता ह्यूमला राजभक्त आणि अहानिकारक संस्था बनवायची होती. म्हणजे ह्यूमला कशी संस्था बनवायची होती, जे राजभक्त होते त्याचबरोबर म्हणजे ब्रिटिशांचे भक्त आपण असं म्हणू शकतो की ब्रिटिशांविषयी सहानुभूती असणारे लोक, त्याचबरोबर अशी संस्था बनायची होती की जी ब्रिटिशांना अहानिकारक असेल, म्हणजे हानिकारक नसणारी संस्था बनवायची होती. त्यानंतर सुरुवातीला ह्यूमची जशी विचारसरणी होती तसंच झालं. सुरुवातीला काँग्रेस जी आहे ती इंग्रज समर्थक होती आणि तसेच रशिया विरोधक होती. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपण बघितलं की पहिलं अधिवेशन 28 ते 31 डिसेंबर 1885 या कालावधी दरम्यान झालेलं आहे. त्याचबरोबर या पहिल्या अधिवेशनात एकूण 9 मागण्या करण्यात आल्या. किती? त्यापैकी मी तुम्हाला काही प्रमुख मागण्या सांगतो. पहिली मागणी आहे की ICS ची परीक्षा त्या काळी इंग्लंडला होत होती, तर ती आता भारतात सुद्धा घेण्यात यावी आणि तिचं जे वय आहे ते 23 वर्ष इतकं करण्यात यावं. त्यानंतर इंडियन काउन्सिल जी आहे भारत मंत्र्याची ती बरखास्त करण्यात यावी. त्यानंतर मिठावरील कर जो आहे तो रद्द करावा. त्याचबरोबर केंद्रीय आणि प्रांतिक जे कायदेमंडळ असन किंवा विधिमंडळ असन तर त्यामध्ये जे सदस्यांची संख्या आहे ती वाढवावी, त्यामध्ये जास्त प्रतिनिधी घेण्यात यावे आणि लष्करावरील जो खर्च आहे तो कमी करावा किंवा जर तुम्हाला कमी करायचा नसेल तर तो खर्च इंग्लंडने थोडाफार अर्धा तरी द्यावा. तर अशा काही या सुरुवातीच्या मागण्या होत्या. काँग्रेसचं जे सुरुवातीचं स्वरूप होतं ते कसं होतं, मवाळ होतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो, यापूर्वी आपण काँग्रेस यांचा व्यवस्थितपणे अभ्यास केला होता. आता आपल्याला काँग्रेसमध्ये 2 गट होते, एक मवाळ गट आणि दुसरा आहे जहाल गट. तर काँग्रेसचा सुरुवातीचा जो काळ